SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण गवारची भाजी बनवूया। भाज्या काहीच नाही आहे म्हणून म्हटलं आता काय बनवतं। आता मी गवारची भाजी भेटली तर गवारची भाजी बनवून टाकते मी। आता मी पाणी ठेवले उकळत। पाणी आपल्या उकळाली आहे पाण्याला। तर आपण आता मी शेंगा धुवून घेतल्या ते टाकून देते। आमच्याकडे भाज्या येत नाहीत कारण की ते 2 दिवसपासून नाही टेम्पनचं काय संप आहे म्हणून भाज्या येत नाही। मी असेच टाकून भाजी भेटत नाही म्हणून म्हटलं गवार आहे तर गवार बनवून टाकते। आमच्याकडे भाज्यावाले आल्याच नाहीत। आता याला चांगलं आपण उकळू देऊया, चांगलं शिजवून घेऊया भाजी आपण। जास्त शिजवायचे नाही, थोडी टस्सन राहू द्यायची। शेंगा शिजल्या आपल्या, हे बघा असे थोडेसे कच्च्या ठेवल्यात मी। आता याचं पाणी काढून घेऊया आपण। आता आपण गवारची भाजी बनवूया। जिरं टाकूया आपण, थोडंसं हिंग टाकूया, हिंग टाकूया, लसूण आणि कढीपत्ता टाकते। चांगलं मिक्स करून घेऊया। कलर यायला पाहिजे लसणला, कच्चापणा निघून जाणार त्याचा थोडासा। आता आपण टाकूया टमाटर। कारण ते पाव किलो भाजी आहे ना ते, म्हणून एकच टमाटर टाकू। त्याच्यात टाकूया हळद, मिक्स करूया, थोडंसं मीठ घालूया। टमाटर आपले लगेच नरम पडते, शिजतात लगेच। टमाटर बघा शिजून गेलेत, मस्त चुरा होऊन गेला मस्त। कांदा आपला लसूण पण चांगला शिजला आहे। आता आपण टाकूया याच्यात थोडंसं अर्धा चमचा धना पावडर, लाल मिरची टाकूया। लाल मिरचीमध्ये बनवते, 1 चमचा लाल मिरची टाकले। मिक्स करूया थोडंसं। गॅस बारीक ठेवायचे मिरची टाकताना, जळायला नको। आता मी शेंगदाण्याचा कूट घालते याच्यात, 2 चमचा भरून घेतले, 2 चमचे टाकले। थोडंसं पाणी घालूया आपण। आपला मसाला जळायला नको पाहिजे म्हणून पाणी घातलं मी। मसाला चांगला शिजूया। शेंगदाण्याचा कूट मी आधीच करून ठेवते भाजून। कमेंट करा तुम्ही, कमेंट करत नाही, कमेंट करणार तर मला माहिती पडणार ना तुम्हाला काय आवडतं काय नाही आवडत। थोडीशी कोथिंबीर घालूया।
कमेंटमध्ये मला सांगा काय बनवायचं आहे ते बनवून दाखवणार मी तुम्हाला. आता मी शेंगा पाणी काढून घेतले ते टाकते. पाणी गाळून घेतले मी सगळं. त्याच्यात मीठ घालूया आपण. म्हणजे शेंगांना पण मीठ लागणार आपलं. आधी थोडंसं घातलं होतं, हिशोबानं घालायचं थोडंसं. चांगलं मसाल्यामध्ये लावून घेऊया चांगलं आपण ते शेंगा. शेंगाने जास्त शिजवायचं नाही, कारण की जास्त शिजवलं ना तो घाटा होऊन जातो, नरम पडून जातात, मग गारासारख्या होऊन जातात. तिखट तुमच्यावर किती तिखट घालायचं, हिरवी मिरची पण घालू शकता तुम्ही. असं थोडंसं पाणी घालणार मी. थोडंसं अजून घालते. तुम्हाला रसावाला पाहिजे तर शेंगदाण्याचा कूट मसाला वाढवून ग्रेव्ही बनवू शकता तुम्ही. तर मला एवढंच पाहिजे आहे. आमची डाळ पण आहे ना. आता याला मसाल्यामध्ये चांगलं उकळू देऊया. भाजीला चांगली उकळ आली आहे. थोडासा आपण पावभाजी मसाला घालूया. मिक्स करून घेऊया. आपली भाजी छान तयार झाली. आजची रेसिपी आमची कशी वाटली तुम्हाला? लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि कमेंट करा. कमेंट करत नाहीत तुम्ही. कमेंट केले तर मला माहिती पडणार कुठली रेसिपी दाखवायची, कुठली बनवायची. कमेंटमध्ये सांगा मला मी चांगली बनवते की नाही. कमेंट करून सांगा. बरोबर नाही बनवत असेल तरी सांगा, चांगलं बनवत असेल तरी सांगा, पण कमेंट करा. नाही तर तुमच्याकडनं काही आयडिया असेल तर ते द्या मला. थँक्यू.